ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण नीतिशतकामधले काही महत्त्वाचे श्लोक बघत आहोत। आजचा आपला श्लोक आहे 71 नंबर, 71 नंबरचा श्लोक आज आपण बघणार आहोत। त्यामध्ये काय म्हणतो कवी, भवन्ति नम्रा तरव फलोद्गमयी नवाम्बुभि दूरविलम्बिनो घनाः अनुद्धतः सत्पुरुषः समृद्धिभिः स्वभावये वैश परोपकारिणाम। म्हणजे बघा, यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपण कशा प्रकारे नम्र झालो पाहिजे। नम्रता हा एक फार मोठा गुण आहे आणि हा नम्रता गुण आपल्यामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे। विशेष करून जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्यामध्ये नम्रता पाहिजे, ह्युमिलिटी पाहिजे। म्हणून ते पहिले म्हटलं आहे की कशा प्रकारे आपण नम्र झालो पाहिजे। तर भवन्ति नम्राः तरव फलोद्गमहि, जेव्हा झाडांना खूप फळं येतात, तर एक आंब्याचं झाड असेल, संत्र्याचं असेल, मोसंबीचं असेल, तर जर भरपूर फळं आली तर काय होतं, ते झाड वाकतं, त्याच्या फांद्या वाकतात, त्यांना सपोर्ट द्यावा लागतो। म्हणजे बघा, झाडाचं उदाहरण दिलेलं आहे। म्हणजे जास्त फळं आल्यामुळे झाडं जसे नम्र होतात, त्यांना अहंकार होत नाही की आम्हाला एवढे फळं आलेली आहे, आम्ही लोकांची किती सेवा करत आहे। तर जास्त फळं जर झाडाला आली तर ते वाकतात। म्हणजे तशा प्रकारे वाकायला शिकलं पाहिजे। आणि याचं एक उदाहरण म्हणजे भगवान श्री रामकृष्ण, कुणीही येवो त्यांना वाकून हात जोडून प्रणाम करायचे। जे त्यांच्यामध्ये मुळीच अहंकार नव्हता, एवढी नम्रता। ते म्हणायचे की महाराज, तुम्ही आम्हाला प्रणाम कशाला करता, आम्ही तर साधारण लोक। तरी भगवान श्री रामकृष्ण वाकून प्रणाम करायचे। गिरीशचंद्र घोष, जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी वाकून प्रणाम केला, गिरीश बाबूंनी पण वाकून केला, पुन्हा श्री रामकृष्णाने त्यापेक्षा जास्त वाकून प्रणाम केला। म्हणजे त्यांच्याकडे एवढं ज्ञान, ब्रह्मांड नायक, साक्षात भगवंताचे अवतार, पण त्यांनी दाखवून दिलं की नम्रता कशी आपल्यामध्ये असली पाहिजे। वचनामृत वाचलं तर आपण थक्क होतो की जे ज्ञान पंडित आपल्याला देऊ शकत नाही ते ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। पण त्या ज्ञानाचा कधीही अहंकार नव्हता की मला एवढं ज्ञान आहे, मी आईचे दर्शन घेतलेलं आहे, मी फार मोठा साधक आहे, मला ब्रह्मदर्शन झालेलं आहे, ब्रह्मलाभ झालेला आहे। म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या, तरी पण मुळीच अहंकार नाही। कारण शेवटी अहंकारच आपला विनाश करत असतो। एक उदाहरण दिलेलं आहे की भरतोरिणी, की झाडांना जेव्हा फळं येतात तेव्हा ते झाडं जशी वाकतात, ते ताठ उभी राहत नाही। दुसरं उदाहरण दिलेलं आहे, नवाम्बुभिः दूरविलम्बिनो घनाः। घनाः म्हणजे ढग। तर जेव्हा ढगांमध्ये खूप पाण्याचा संचय होतो, खूप नवीन पाणी त्यामध्ये येतं, तेव्हा काय होतात, दूर दूरपर्यंत ढग असे झुकतात। त्यांच्यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे ते असे जमिनीकडे झुकतात आणि शेवटी वृष्टी होते। म्हणजे नवाम्बुभिः म्हणजे नवीन पाणी आल्यामुळे काय होते, घना म्हणजेच ढग, दूरविलम्बिनो दूर दूरपर्यंत पसरलेले हे ढग असे खाली वाकतात। कारण त्यांच्यामध्ये त्या पाण्याच्या वजनामुळे ते वाकतात आणि शेवटी पाऊस होतो, लोकांना वृष्टी मिळते, पाणी मिळते।
जसे झाडं आपल्याला फळं देतात पण नम्र होऊन फळं देतात, जसे ढग आपल्याला पाणी देतात पण ते वाकून आपल्याला पाणी देतात, ते पृथ्वीच्या जवळ येतात, ते काही खूप लांब राहत नाही, कारण त्यांच्यामध्ये एवढं पाणी साचलेलं असते की ते त्या पाण्यामुळे वाकून जातात. बघा, हे दोन उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलेलं आहे भरतोरीने की बघा, झाडाचं उदाहरण बघा, ढगाचं उदाहरण बघा, त्यांच्यामध्ये जास्त फळं आणि जास्त पाणी असल्यामुळे अहंकार नाही तर ते झुकतात, ते वागतात. हे दोन उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. अनुद्धतः सत्पुरुषा समृद्धिभिः. आणि सत्पुरुष, कोणाला सत्पुरुष म्हणायचं? प्रचंड समृद्धी आहे तरी पण नम्र आहे, हे आहे सत्पुरुषाचं लक्षण. म्हणजे आपल्याकडे सत्ता असू शकते, पैसा असू शकतो, ज्ञान असू शकते, म्हणजे आपल्याकडे काहीही असू शकते, धनमदो विद्यामदो अभिजात मदस्तथा, तर याचा लोकांना अहंकार होतो. हे खूप धन आलं तर धनाचा अहंकार होतो, खूप ज्ञान असेल तर ज्ञानाचा अहंकार होतो, खूप पैसा असेल पैशाचा अहंकार होतो. तर या लोकांना हा जो अहंकार होतो, सत्तेचा अहंकार होतो, ते लोक, त्यांना जी मिळाली आहे समृद्धी, त्या समृद्धीचा योग्य वापर करू शकत नाही. थोडंसं काही मिळालं रे मिळालं की लगेच त्यांचा अहंकार वाढतो. भगवंत त्यांना शक्ती देतो पण त्या शक्तीचा ते दुरुपयोग करतात. आपल्याकडे कितीतरी राक्षस आहे. आता ह्या सहस्रार्जुन, त्याला साक्षात विष्णूने शक्ती दिली, 1000 हाताचं बळ दिलं, पण त्यानं बघा लोकांवरती किती अत्याचार केले. म्हणून शेवटी परशुरामाला त्याचा वध करावा लागला. म्हणजे भगवंत शक्ती देतो पण हा माणूस ती शक्ती हजम करू शकत नाही, तो तिचा दुरुपयोग करतो आणि लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतो. आता एक उदाहरण आहे की परशुरामाने त्यांचं कार्य संपवलं, सगळ्या क्षत्रियांचा विनाश केला, शेवटला सहस्रार्जुन त्याला पण मारलं आणि शिवाकडे, शिवाचे महान भक्त होते आणि शिवाकडे गेले, म्हणे आता मी काय करू? तेव्हा भगवान शिव म्हणाले की आता तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, तू ब्राह्मण आहेस पण तू हे कार्य तुला करावं लागलं कारण क्षत्रियांना प्रचंड अहंकार झाला होता, ते प्रजेवर अत्याचार करत होते, म्हणून हे कार्य तुला सोपवलेलं होतं. आता हे कार्य पार पडलेलं आहे, आता तू ब्राह्मणाचं जे कर्तव्य आहे, पूजा पाठ शिक्षण प्रवचन वाचन, तरी ते हे सगळं आता तुला करावं लागेल. तेव्हा परशुराम म्हणतो की हा माझ्याकडे तुम्ही दिलेला हा जो पिनाकी धनुष्यबाण आहे याचं मी काय करू? तेव्हा भगवान म्हणतात की माझे 2 भक्त आहे, त्यामध्ये एक आहे रावण आणि दुसरा आहे जनक. या दोघांपैकी कुणालाही तू तुझा पिनाकी धनुष्य देऊ शकतो. आता पहिले परशुराम गेला रावणाकडे आणि रावणाचं एकदा रक्षण केलं होतं परशुरामांनी. जेव्हा रावणाला सहस्रार्जुनाने बंदिस्त करून ठेवलेलं होतं तेव्हा परशुरामाने त्याला मोकळं केलं. तेव्हा त्याला वाटलं की आपण त्याच्या रावणाकडे गेलो पाहिजे, पण दरबारात गेल्यानंतर तो प्रजेशी जो व्यवहार करत होता, लोकांना इतका त्रास देत होता, ते बघून परशुराम जरी गेले असले तरी त्यांना वाटलं की हा मनुष्य योग्य नाही, हा पिनाकी घेण्यासाठी योग्य नाही, याची पात्रता नाही, याच्याकडे पॉवर आहे, सत्ता आहे, पण प्रचंड अहंकार आहे, खूप लोकांना त्रास देतो. तेव्हा परशुरामाने तो आपला धनुष्य रावणाला दिला नाही. जनक राजाकडे गेले आणि जनक राजाकडे काय नव्हतं, राजा होता, सगळं होतं, पण इतका काही चांगला राजा होता, एवढी प्रजेची सेवा करायचा, विष्णूचा भक्त होता, त्याच्या राज्यामध्ये शिवाची मंदिरं होती, विष्णूची मंदिरं होती आणि प्रजेला स्वतःच्या मुलांसारखं सांभाळायचा, लोकांवर खूप प्रेम करायचा. आणि जेव्हा परशुराम दरबारात गेले, त्यांचं एवढं स्वागत केलं, वेद उच्चारण केले, वेदपाठ केला, पूजा केली, सगळं काही एवढं सगळं केलं, त्यामुळे परशुराम खुश झाले.
की म्हणे तुम्ही एवढे मोठे साक्षात राजा आणि म्हणे माझ्यासारख्या एका साधारण मनुष्यासाठी तुम्ही खाली पायाने मला इथे घेण्यासाठी आले. तेव्हा जनक म्हणाले की आपण साधारण नाही, आपण साक्षात भगवंताचे अवतार आहात, सांगा काय प्रयोजन आहे. तेव्हा परशुराम खुश झाले. म्हणजे जनक राजाकडे सगळं काही होतं पण नम्र होते आणि ती नम्रता बघून परशुराम खुश झाले आणि त्यांनी तो पिनाकी धनुष्यबाण जनक राजाला दिला. म्हणजे बघा, आता एकीकडे रावण आहे, दुसरीकडे जनक आहे, दोघांकडे सत्ता आहे, पावर आहे, दोघंही राजे आहे. पण एक राजा कसा आहे आणि दुसरा राजा कसा आहे, त्याच्या नम्रतेमुळे त्याला तो पिनाकी मिळाला. जनक राजाने तो आदरानं ठेवला, त्याची पूजा केली, त्याचं स्वागत केलं. म्हणजे बघा, अशा प्रकारची आपल्याला तुलना करता येते. ह्या जगामध्ये अनेक लोक आहे, अनेकांकडे सत्ता आहे, पावर आहे, पण सत्तेचा वापर कसा करायचा हे सगळ्यांनाच कळत नाही. सत्तेचा माज येतो, लोकांना त्रास देतात, अत्याचार करतात, लोकांचं विभाजन करतात, त्यांची पिळवणूक करतात. आता अशा प्रकारचं वातावरण जर असेल तर शेवटी देशाचा विनाश होणार आणि त्या लोकांचा पण विनाश होणार. तेव्हा तुमच्याकडे सगळं काही असू द्या, सगळी समृद्धी असू द्या, पैसा असू द्या, सत्ता असू द्या, ज्ञान असू द्या, विद्या असू द्या, सगळं काही असू द्या, पण हे सगळं असूनही नम्रता असायला पाहिजे. विद्या ददाति विनयम. तर विद्येनं आपल्याला विनय दिला पाहिजे, नम्रता दिली पाहिजे. नाही ती कोणत्या कामाची विद्या. तर इथे सगळं काही आहे आणि त्यासोबतच नम्रताही आहे. अशा लोकांना सत्पुरुष म्हटलं आहे. इथे भर्तृहरी म्हणतो की अनुद्धता सत्पुरुषा समृद्धिभिः. म्हणजे त्यांच्याकडे समृद्धी असूनसुद्धा ते नम्र असतात, ते उद्धट नसतात, तर अहंकार नसतो, ते सगळं काही हजम करू शकतात, त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी असते. म्हणून त्यांना म्हटलं आहे की सत्पुरुषा. असे लोक सत्पुरुष आहे. सगळे काही आहे, पण हे सगळं कशासाठी आहे? स्वतःच्या भोगासाठी नाही. हे सगळं भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे की आपण लोकांची चांगल्या प्रकारे सेवा करू शकू, मोठ्या प्रमाणावर सेवा करू शकू. भगवान श्री रामकृष्णाने नरेंद्रनाथांना शक्ती दिली, त्यांना स्पर्श केला, त्यांना सगळं ज्ञान दिलं, आपली शक्ती संचारित केली. पण त्या शक्तीद्वारे स्वामी विवेकानंदांनी लोकांचं कल्याणच केलं. त्यांनी कधी त्या शक्तीचा दुरुपयोग केला नाही आणि एवढी नम्रता होती की म्हणाले हे जे ज्ञान आहे यामध्ये माझं काहीही नाही. भगवंतांनी मला त्यांचं दास म्हणून आणलेलं आहे, मी भगवंताचा आभारी आहे. जर भगवान श्री रामकृष्णांनी इच्छा केली तर ते धुळीमधून माझ्यासारखे हजारो विवेकानंद निर्माण करू शकतात. पण यावेळी त्यांनी तसं न करता मला सोबत आणलेलं आहे, हे माझं सौभाग्य आहे. म्हणजे बघा किती नम्रता. सगळं काही आहे. अमेरिकेमध्ये एवढा सन्मान मिळाला, सगळ्या जगामध्ये सन्मान मिळाला, भारतामध्ये सन्मान मिळाला, पण त्यांचा अहंकार मुळीच वाढला नाही. सगळंच्या सगळं क्रेडिट त्यांनी गुरुला दिलं की भगवान श्री रामकृष्णांची शक्ती आहे. मुकम करोति वाचालम. म्हणजे जो मुका आहे त्याला पण ते बोलवू शकतात. ही भगवंताची शक्ती आहे, ही आपली शक्ती नाही. लोकांना हे कळत नाही. लोकांना वाटते की आता आपण शक्ती प्राप्त केली तर आपण प्रयत्न केल्यामुळे शक्ती मिळाली, आता तिचा दुरुपयोग करू. भगवंतांनी ती शक्ती तुम्हाला दिलेली आहे. भगवान श्री रामकृष्ण आईला प्रार्थना करायचे की आई, हे जे माझे भक्त आहेत, गिरीश आहे, बाकी सगळे आहेत, त्यांना थोडी थोडी शक्ती दे. लोक पहिले त्यांच्याकडे जातील, थोडं ज्ञान घेतील, मग माझ्याकडे येतील. म्हणजे ही भगवंताने दिलेली शक्ती आहे. रामचंद्र दत्त म्हणा की बाकीचे भक्त, यांना भगवान श्री रामकृष्णांनी शक्ती दिलेली होती म्हणून ते आध्यात्मिक कार्य करू शकले. रामचंद्र दत्त संन्यास पण द्यायचे. तर अशा प्रकारे आपण बघतो की शक्ती भगवंताचीच असते. पण ह्या जीवाला कळत नाही. त्याला थोडीशी शक्ती मिळाली, तो क्षुद्र जीव आहे,
तो स्वतःला इतरांपेक्षा खूप श्रेष्ठ समजतो आणि त्याला वाटते की तोच आता देव झालेला आहे, म्हणजे स्वतःला भगवानच समजायला लागतो. आता जर अशा प्रकारे लोक स्वतःला भगवान समजायला लागले आणि ती शक्ती जर हजम करू शकले नाही तर त्या व्यक्तीचं पतन होणार. ती शक्ती भगवंत काढून घेणार, कारण तुमच्यामध्ये आता नम्रता राहिलेली नाही. जे काही तुम्हाला सामर्थ्य दिलं, जे काही धन दिलं, त्याचा तुम्हाला अहंकार झालेला आहे आणि तो अहंकार झाल्यामुळे ती शक्ती तुमच्याकडून काढली जाणार आणि तुमचं शेवटी पतन होणार. आणि शेवटी म्हणतात स्वभावे वैश्य परोपकारिणाम. तर जे परोपकार करतात त्यांचा स्वभाव अशा प्रकारे असतात. ते परोपकार करतात पण नम्र असतात. ते जे उपकार करतात ते दाखवत नाही की बघा मी किती उपकार केले. स्वामी विवेकानंद म्हणायचे की परोपकार म्हणजे स्वतःवरचेच उपकार करणं होय. तुम्ही काही करत नाही, भगवंतच करतो. तुम्हाला ती संधी मिळाली परोपकार करायची, भगवंताचा धन्यवाद माना. तर इथे जे परोपकार करतात पण त्यामागे कोणताही अहंकार नसतो, कोणताही दिखावा नसतो. त्यांचा स्वभावच असतो की लोकांना मदत करणं. ते त्यापासून काहीही अपेक्षा करत नाही, ते लोकांना मदत करत राहतात. हाच त्यांचा स्वभाव असतो. म्हणजे परोपकार केला पाहिजे, पण त्या परोपकारामध्ये आपला अहंकार मात्र आपण दाबून टाकला पाहिजे. स्वामीजी म्हणायचे की घेणेवाला नाही तर दान दिल्यामुळे देणेवाला धन्य होतो. तुम्ही त्या भिकाऱ्याच्या समोर नतमस्तक झाले पाहिजे. त्याने तुम्हाला दान देण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, अशा प्रकारचा भाव पाहिजे. अरे तू गरीब आहे, भिकारी आहे, हे घे 2 पैसे फेकून द्यायचे असं नाही. ते काय खरंखर उपकार करणं नव्हे. तर इथे जो उपकार करतो त्यानं मानायला पाहिजे की तो आहे गरीब मनुष्य, म्हणून मी माझी दया दाखवू शकतो, मी परोपकार करू शकतो. त्याला धन्यवाद दिला पाहिजे की त्याने ही संधी प्राप्त करून दिली. तर जे परोपकार करतात त्यांचा स्वभाव अशा प्रकारे असतो आणि अशा प्रकारेच असला पाहिजे. ते करतात परोपकार पण मात्र स्वतः क्रेडिट काहीही घेत नाही, कारण आपण परोपकार करणारे कोण? शेवटी हे जग भगवंताचं आहे, तोच लोकांना मदत करतो. आपली तर क्षुद्र शक्ती. तेव्हा सगळ्यामध्ये भगवंताला बघून त्यांची सेवा करणं हे आपलं भाग्य आहे, ही भगवंताचीच पूजा आहे. अशा भावनेनं जे सेवा करतात, जे परोपकार करतात ते खरोखरच धन्य होय. आणि जे सत्पुरुष असतात त्यांचा स्वभाव अशा प्रकारचा असतो. ते परोपकार करतात, हा त्यांचा स्वभावच आहे, स्वाभाविक आहे. त्यांना कधीही अहंकार होत नाही. आणि हेच आपल्याला भर्तृहरीने या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे की तुमच्याकडे सगळं असू द्या, त्याद्वारे तुम्ही लोकांची सेवा करा, पण लक्षात ठेवा की अहंकार मात्र येऊ देऊ नका. नेहमी नम्र असा. जशी झाडं फळं जास्त लागली की वागतात, जसे ढग त्यामध्ये पाणी साचलं की वागतात, तशा प्रकारे तुम्हीसुद्धा नम्र होऊनच लोकांना मदत केली पाहिजे. अहंकारी होऊन काहीही करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही या जगामध्ये काहीच करू शकत नाही. भगवंत सगळं काय करतो आणि तुम्हाला जर भगवंताने निमित्त केलं असेल तर तुमचं ते भाग्य आहे असं समजून ते कार्य करा. मी करता आहे हा भाव ठेवू नका. तुम्ही नक्कीच लोकांवर उपकार करा, पण मात्र नम्र होऊन उपकार करा, तरच तुमचं कल्याण होईल आणि जगाचे कल्याण होईल. हेच आपल्याला भर्तृहरीने या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.